सकाळचे 8 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये स्वागत. बातम्या बघूया सुपरफास्ट 100. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. पालिका पुढच्या आठवड्यापासून 20% पाणी कपात करण्याच्या विचारात. पिण्याचं पाणी बांधकामासाठी स्विमिंग पूल, क्लब आणि गाड्या धुण्यास वापरल्यास कठोर कारवाई होणार. पावसाअभावी निम्मा जून महिना कोरडाच. पुण्यामध्ये यापूर्वी 2014 मध्ये हीच परिस्थिती उद्भवली होती. पुण्यामध्ये यंदा पूर्वमोसमी पावसानं देखील निराशा केली. मान्सूनच्या आगमनाचे संकेत घेऊन येणारा हा पाऊस यंदा जूनमध्ये बरसलाच नाही. पुणे शहरात पाणी कपातीच्या काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई होणार. पाणी कपातीच्या काळात दक्षतेसाठी महापालिकेकडून पथकं तयार. अंबरनाथला पाणीपुरवठा करणारं चिखलोली धरण आटलं. अंबरनाथ शहरामध्ये आठवड्यातून 3 दिवस पाणी कपात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं जारी केली सूचना. उजनी धरणामध्ये 51 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. सोलापूरसह 5 जिल्ह्यांची उजनी धरणातून तहान भागवली जाते. शेतीसाठीचं पाण्याचं आवर्तन बंद. जळगावच्या जामनेरमध्ये देवळी आणि गोगडी दोन्ही जलाशय प्रकल्प कोरडे पडले. जलाशयातील पाणीसाठा संपल्यामुळे प्रकल्पावरती अवलंबून असलेल्या पहुरपेठ आणि पहुर कसबे गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई. यवतमाळ प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्यास सुरुवात. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 33.70% पाणीसाठा शिल्लक. जलसंपदा विभागाकडून पाणी आरक्षित ठेवण्याचे निर्देश. सर्वसामान्यांना महागाईचा झटका. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजीच्या दरात 1 रुपयानं तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ. सीएनजी प्रति किलो 95 रुपये 75 पैसे तर पीएनजी 51 रुपये 50 पैशांवर. डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कात वाढ. डिझेलवरती आता 14 रुपये निर्यात शुल्क. एटीएफवरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12.5 रुपयांनी वाढवलं. तर पेट्रोल निर्यातीवरील शुल्क दरात कोणतीही वाढ नाही किंवा बदल नाही. देशांतर्गत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी निर्णय. एसटी महामंडळाकडून तिकीट दरातील 10% हंगामी भाडेवाढ आणखी महिनाभरासाठी कायम. वाढत्या इंधन खर्चाचा आर्थिक भार पडल्यामुळे एसटी महामंडळाचा निर्णय. कॉक्रोच जनता पार्टीचं आज नागपुरात आंदोलन. नागपुरातील संविधान चौकात आंदोलन होणार. नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला. जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीतर्फे शहीद स्मारकावरती आंदोलन केलं जात असतानाची घटना. तरुण पळून गेला. दिपकेचं लोकांना शांतता राखण्याचं आवाहन. शारीरिक हल्ले हे भीती आणि भ्याडपणाचं लक्षण. शांततापूर्ण मार्गानं आमचा आवाज उठवणं सुरूच ठेवणार. हल्ल्यानंतर अभिजित दिपकेंची एक्सवरती पोस्ट. ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार. लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा. काल ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार गैरहजर. ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल. खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका. राऊतांचा एनसीपीआयच्या संस्थापकाचा फोटो ट्विट करत सूचक इशारा. शिवकुंडूच्या पार्टीमध्ये तृणमूलच्या 22 खासदारांनी स्वतःला विलीन केलं. महाराष्ट्रातील फुटीरांना सुद्धा अशाच कुंडूचा शोध घ्यावा लागेल. संजय राऊतांचं सूचक ट्विट. ठाकरेंचे 7 खासदार आमच्या संपर्कात. शिंदेचे खासदार कृपाल तुमानेंचा दावा. लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी होईल. शिंदेचे खासदार कृपाल तुमाने यांची प्रतिक्रिया. पक्षामध्ये ज्यांना महत्व नाही असे चिल्लेपिल्ले ऑपरेशन टायगरवरती बोलतायत. खासदारांचा वेगळा गट स्थापनेच्या चर्चांना अर्थ नाही. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. डॅमेज कंट्रोलसाठी खासदारांच्या बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची 22 जूनला बैठक. उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार. शिवालयात संध्याकाळी 4 वाजता अधिवेशन भरणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा हीरक महोत्सवी वर्धापन दिन 19 जून रोजी मुंबईमध्ये साजरा होणार. शिवसेनेला यावर्षी 60 वर्ष पूर्ण होणार. षण्मुखानंद सभागृहात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. 19 जूनला शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन. शिंदेच्या शिवसेनेचा गोरेगावमध्ये वर्धापन दिन साजरा होणार. जगामध्ये जनात शिवसेना मनात शिवसेना असा पोस्टरवरती आशय. मुख्यमंत्री फडणवीस आज भाजप नगरसेवकांचं पत्र घेणार. नागपुरातील भाजप नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांकडून जेवणाचं निमंत्रण. मतदानाआधी मुख्यमंत्र्यांकडे डिनर पे चर्चा. सातारा सांगलीमध्ये विधान परिषद निवडणुकीत मतविभागणीच्या भीतीमुळे भाजपचे नगरसेवक कुटुंबासह अज्ञातस्थळी. नगरसेवक मतदानाच्या दिवशी सांगलीत येणार असल्याची सूत्रांची माहिती. साताऱ्यात महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्त्वाची बैठक. या बैठकीत लोकप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल थेट उपमुख्यमंत्री शिंदेंकडे सोपवणार.
नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपची व्हीपची चाल. भाजपच्या मतदारांना शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून व्हीप जारी. व्हीप बजावल्यानंतर भाजप मतदारांची ठाण्यात सहल जाणार. शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपची देखील सहल रणनीती. भंडाऱ्यातील भाजपचे सर्व मतदार अज्ञातस्थळी रवाना. परिषदेची निवडणूक 2 दिवसांवरती आल्यामुळे हालचालींना वेग. मतदानापूर्वी मतदारांना प्रशिक्षण देण्याच्या नावानं सुरक्षित ठिकाणी नेलं. नांदेडच्या देगलूरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गोव्यामध्ये मौज मजा. बीचवरती नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल. त्यावरून सोशल मीडियावरून टीका सुरू. धानोरकर आणि वडेट्टीवारांमध्ये टॉम अँड जेरीचा खेळ सुरू. महापौर निवडीसाठी 40 दिवस अपहरण नाट्य सुरू होतं. आता गटनेता बदलण्यासाठी टॉम अँड जेरी भांडतायत. किशोर जोरगेवार यांची टीका. पावसाळी अधिवेशन जास्त काळ चालवा. जास्त काळ अधिवेशन चालल्यास जनतेचे प्रश्न अधिक मांडता येतील. जयंत पाटलांची मागणी. जलसंपदा विभागाचं कार्यालय इतरत्र हलवू नका. पुणे हेच कार्यक्षेत्र ठेवा. सुनेत्रा पवारांचा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार. सूत्रांची माहिती. निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सुनेत्रा पवारांचं थेट फडणवीसांना साकडं. दरम्यान जलसंपदा विभागानं पुण्याचं कार्यालय सोलापूरला हलवलंय. जलसंपदा विभाग परत पुण्यात आणा. अजित पवार असते तर पुण्याची कार्यालय हलवण्याची हिंमत नसती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहन सुरवसे यांचं सुनेत्रा पवारांना पत्र. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंवरील हक्कभंग प्रस्ताव प्रकरणावरती आज सुनावणी. आजच अंतिम निर्णय येण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री शिंदेंवरील व्यंगात्मक गाण्यावरनं कुणाल कामरा आणि अंधारेंवरती हक्कभंग आणण्यात आला होता. आज पवनराजे हत्याकांडाचा निकाल. सर्व 9 आरोपींना हजर राहण्याचे आदेश. तब्बल 20 वर्षांनंतर याचा फैसला होणार. दरम्यान यातील सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर. प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. राज्यभरातील आरटीओ कार्यालयांची सेवा ठप्प होण्याची शक्यता. सेवा प्रवेश नियम तयार न झाल्यामुळे अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित. सोशल मीडियावर बदनामी करून खंडणी उकळणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 1 लाखांची खंडणी स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडलं. तुटपुंच्या पगारामुळे बेस्टच्या कंत्राटी चालकांवरती अतिरिक्त काम करण्याची वेळ. कंत्राटदाराकडून मिळणारा पगार कमी असल्यामुळे चालक टॅक्सी आणि वैयक्तिक गाड्या चालवत आहेत. कंत्राटी चालकांची ही अतिरिक्त मेहनत मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी त्रासदायक. प्रणित मोरे आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारची उद्या चौकशी होणार. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरनं चौकशीसाठी समन्स बजावलं. मुंबईतल्या एचआयव्ही रुग्णांचे मृत्यू वाढले. मागील 2 वर्षात 1000पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू. एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं यासाठी आरोग्य विभागाकडून विविध प्रयत्न सुरू. डोंबिवलीत नागरिकांनी महावितरणच्या मीटर केबिनला टाळं ठोकलं. स्मार्ट मीटर विरोधात डोंबिवलीकर आक्रमक. नागरिकांकडून महावितरणला आंदोलनाचा इशारा. स्मार्ट मीटरविषयी व्हायरल होणाऱ्या संदेशावरून ग्राहकांमध्ये संभ्रम. संदेश मिळाल्यानंतर 48 तासात स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असा मेसेजमध्ये उल्लेख. ग्राहकांनी संताप व्यक्त केल्यानंतर महावितरणनं दावा फेटाळला. राज्यातील गर्भपाताच्या प्रकरणात पुणे जिल्हा अव्वल. 2025-26 या वर्षात जिल्ह्यामध्ये तब्बल 39,509 गर्भपातांची नोंद. राज्यातील एकूण गर्भपातांपैकी सुमारे 21% प्रकरणं एकट्या पुणे जिल्ह्यात. आरोग्य विभागाची आकडेवारी समोर. पुणे जिल्ह्यातील महसूल विभागातील 285 अधिकाऱ्यांच्या बदल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात समुपदेशनाद्वारे प्रक्रिया राबवण्यात आली. पुण्यातल्या वडगाव शहरी भागामध्ये मिठाईमधला विषबाधा झाल्याची तक्रार. एफडीएकडे तक्रार गेल्यावर काहीच वेळात तपासणी. मिठाईच्या दुकानातल्या पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी नेले. बेकायदेशीर औषध विक्री आणि विनापरवाना सौंदर्य प्रसाधन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांविरोधात एफडीएची कारवाई. मुंबई आणि साताऱ्यातील कारवाई. 34,61,000चा मुद्देमाल जप्त. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनातील भेसळ थांबवण्याकडे. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला मुदतवाढ. विमानतळाचं भूसंपादन आणि मोबदला स्वीकारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 30 जूनपर्यंतची मुदत. मुदतवाढ मिळण्याची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली होती. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या डोंगराळ बोगद्यांसाठी टनेल हुड्सचा वापर. भारतात प्रथमच रेल्वे बोगद्यांसाठी असे टनेल हुड्स विकसित. 10वी-12वी पुरवणी परीक्षा आजपासून सुरू. 10वीसाठी 48,723 तर 12वीसाठी 1,04,000 विद्यार्थ्यांकडून नोंदणी. सीईटी परीक्षेचा तंत्रशिक्षणाअंतर्गत येणाऱ्या पीसीएम गटाचा निकाल जाहीर. राज्यातील 26 विद्यार्थ्यांना 100% गुण. पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराविरोधात लंडनमध्ये हजारो काश्मीरींची घोषणाबाजी. काश्मीरी नागरिकांनी
काश्मीरी नागरिकांनी एकत्रित येत भव्य निषेध मोर्चा काढला. अयोध्येत 17 जूनला महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा पारायण सोहळा. मंजरी गाथा पारायण सोहळ्यासाठी राज्यातले 4,000हून अधिक वारकरी अयोध्येच्या दिशेनं रवाना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता. राजस्थानमध्ये पुन्हा एकदा धुळीचं वादळ. चुरूमध्ये वादळामुळे धुळीची भिंत. धुळीच्या वादळामुळे वाहन चालकांच्या दृश्यमानतेवरती परिणाम. दिल्ली विमानतळावरील खराब हवामानामुळे विमानांच्या लँडिंगवरती परिणाम. एअर इंडिया एक्सप्रेसची विमानं जयपूरकडे वळवली. नांदेडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या वाढदिवसाला आरोपींचीही हजेरी. फटाके फोडून निरीक्षकाचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल. सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुपंत कराड यांचा वाढदिवस साजरा. भिवंडीमध्ये भर रस्त्यात दुचाकीस्वारांची जीवघेणी स्टंटबाजी. थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. स्टंटबाजीमुळे अपघात होण्याची शक्यता. परिसरात नियमित पोलीस गस्त घालण्याची नागरिकांची मागणी. अकोल्यामध्ये तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या भीतीनं अनेक दुकानांची शटर डाऊन. तुकाराम मुंढेंच्या पथकानं धाडी टाकल्याची चर्चा. मात्र तुकाराम मुंढेंच्या पथकाच्या नावाखाली अज्ञातांकडून फसवणूक होऊ शकते. अन्न आणि औषध विभागाकडून शंका उपस्थित. अलिबागच्या रेवदंड्यात विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे विवाहितेवर हल्ला केल्याचा आरोप. विनयभंग केल्याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुलुंडमध्ये पंजाब पनीर दुकानाच्या व्यावसायिकाची फसवणूक. दुधाचा पदार्थ खराब असल्याचं सांगून व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत फसवणूक. आणखी 1 लाखाची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडलं. नाशिकच्या देवळा तहसील कार्यालयात ड्रम बजाव आंदोलन. डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण. डिझेलच्या मागणीसाठी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड पोलीस स्टेशन बाहेर 2 गटात राडा. सख्या भावांमधील वाद सोडवताना मध्यस्थीचा गळा चिरला. कन्नड तालुक्यातील घटना. 7 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल. सांगलीतील गुंड निलेश गडदेला 4 दिवसांची पोलीस कोठडी. निलेश गडदेचं वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार. निलेश गडदे याच्या बाजूनं लीगल हेडनं बाजू मांडली. अमरावतीत एमपीएससी परीक्षेत दिव्यांगांची फरफट. व्हीलचेअरची सुविधा नसल्यामुळे दिव्यांगांना पायऱ्या सोडून जावं लागलं. प्रशासनाच्या नियोजनावरती गंभीर प्रश्न उपस्थित. हिंगोलीमध्ये विविध ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के. रात्री 9:15 भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीच्या वसमत आणि कळमनुरीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नवी मुंबईच्या कळंबोलीत भरधाव कारचा थरार. कारची पादचाऱ्यांना चिरडत क्लिनिकला धडक. या अपघातात महिला, पुरुष आणि 2 लहान मुलं जखमी. चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी. गोंदियामध्ये धान विक्रीचे 528 कोटींचे चुकारे रखडले. शेतकरी आर्थिक संकटात. 1.5 महिन्यांपासून देयकं प्रलंबित. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांची चिंता वाढली. साताऱ्याच्या कराडमधील बागायत शेती भागातील मान्सूनपूर्व पेरणी केलेलं भात पीक पावसाअभावी करपू लागलं. भात पीक हंगाम वाया जाण्याची भीती. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा भव्य मोर्चा. महागाई, इंधन दरवाढ आणि शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन. अकोल्यामध्ये दुचाकीचा धक्का लागल्यामुळे 2 गटात राडा. 2 तरुणांना 7 ते 8 जणांकडून बेदम मारहाण. बाभूळ गावातील घटना. पोलिसांकडून शांततेचं आवाहन. सिन्नरच्या नायगावमध्ये ग्रामस्थांचा उद्रेक. 25 वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर अवैध हायवा गाड्या पकडल्या. 2 दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त 150 ते 200 ग्रामस्थांनी रस्त्यावरती उतरून अवजड वाहनं रोखली. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी साईबाबा संस्थांच्या उत्पन्नात किंचित घट. ठेवींवरील व्याजदर मात्र 14 कोटींनी वाढले. 2024-25चं 648 कोटींचं उत्पन्न 2025-26 सालात 632 कोटींवर. परभणीच्या सोनपेठ शहरामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू. परिसरातील विहिरीत पोहण्यासाठी मुलगा गेला होता. नाशिकच्या येवल्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांसोबत वाद. ट्रॉलीमधील कांदा उतरवून घेण्यास नकार दिल्यामुळे शेतकऱ्यांचा रास्ता रोको. बुलढाण्यामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण. वाढत्या गरजेच्या तुलनेत रक्तसाठा अपुरा पडत असल्यामुळे रुग्णांचे हाल होण्याची शक्यता. राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात तुटवडा.
नीट पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक. नांदेड शहरातील व्हीआयपी रोड ते आयटीआय कॉर्नरपर्यंत मशाल मोर्चा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. थकीत पेन्शन तत्काळ जमा करण्याच्या मागणीसाठी इचलकरंजी शहरामध्ये भव्य मेळावा संपन्न. वृद्ध, निराधार, विधवा आणि परित्यक्त्या पेन्शनधारकांची मेळाव्याला उपस्थिती. बदलापूर नगरपालिकेच्या इमारतीमध्ये पार्किंगची समस्या. वाहनांसाठी राखीव असलेल्या जागेत इतर साहित्याचा आणि कचऱ्याच्या गाड्या पार्क. पालिकेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास. बेसमेंटमध्ये इतर साहित्याचं गोडाऊन तयार. आधी बाधितांचं पुनर्वसन करा, मगच रस्त्याचं काम सुरू करा. नगरसेविका धनलक्ष्मी जयशंकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिली कोर्टाच्या आदेशाची प्रत. अंबरनाथमध्ये रस्त्याचं काम सुरूच असल्यामुळे नोंदवला आक्षेप.